हॅलो एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑर्गनायझेशनल बिहेवियर या विषयातील प्रकरण 4 मधील वर्क लाईफ बॅलन्स म्हणजेच कार्यजीवन संतुलन ही संकल्पना बघणार आहोत. सुरुवातीला कार्यजीवन संतुलन म्हणजे काय त्याची व्याख्या बघूया. तर कार्यजीवन संतुलन म्हणजे कर्मचाऱ्यांची त्यांचे काम, जबाबदारी आणि कौटुंबिक जीवन यांच्यात संतुलन राखण्याची क्षमता म्हणजे कार्यजीवन संतुलन होय. या ठिकाणी आपण जर कर्मचाऱ्याचा विचार केला तर त्या कर्मचाऱ्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागत असतात. म्हणजेच त्या ठिकाणी संस्थेचा एक कर्मचारी म्हणून त्याची असणारी भूमिका, तसेच कुटुंबाबद्दल असणारी भूमिका आणि करिअर संदर्भात त्याची भूमिका, या वेगवेगळ्या भूमिकांमधून जात असताना त्यांच्यामध्ये संतुलन साधणं, समायोजन साधणं गरजेचं असतं, जेणेकरून तो प्रत्येक कार्य व्यवस्थितपणे, चांगल्या पद्धतीने आणि समाधानकारक पूर्ण करू शकेल. आणि त्यासाठी एक कार्यजीवन संतुलन साधणे आवश्यक असते. कार्यजीवन संतुलनाबाबत संघटनेसमोर काही आव्हाने आहेत. त्यापैकी पहिलं आव्हान आहे ते म्हणजे अधिक उत्पादकता मिळवण्यासाठी संस्थेने त्या कर्मचाऱ्यांचं जे काही कार्यजीवन संघर्ष आहेत त्या कार्यजीवन संघर्षाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कार्यजीवन संतुलनाबाबत संघटनेसमोरील पहिलं महत्त्वाचं आव्हान आहे ते म्हणजे कर्मचाऱ्यांना कार्यजीवन संतुलन राखण्यास मदत करावी. या ठिकाणी संस्था वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना कार्यजीवन संतुलनाबाबत जागरूक करू शकते आणि संस्थेच्या भवितव्यासाठी आणि अधिक उत्पादकता मिळवण्यासाठी हे आव्हान त्या ठिकाणी संस्थेला स्वीकारावे लागते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना कार्यजीवन संतुलनाबाबत प्रशिक्षित करणे गरजेचे आहेत आणि त्यासाठी संस्थेमार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन देखील करावे लागते. आणि या कार्यक्रमांमध्ये कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढवणे हे एक संस्थेसमोरील महत्त्वाचे आव्हान आहे. पुढचं आव्हान आहे ते म्हणजे कामाच्या जागा ज्या आहेत त्या ठिकाणी लवचिक तंत्र वापरणे. या लवचिक तंत्राचा वापर करून कर्मचाऱ्यांना कार्यजीवन संतुलनाबाबत जागरूक करता येईल. तसेच त्यांचे जे काही काम आहेत त्या कामाच्या वेळा ज्या काही आहेत त्या कमी करणे शक्य होईल. कर्मचाऱ्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही सुविधा पुरवल्या तर त्या सुविधांमुळे देखील कर्मचाऱ्यांमध्ये चांगल्या प्रकारची एक जागृती निर्माण होऊ शकते. तसेच ज्या काही तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्या तज्ज्ञ व्यक्तींना संस्थेकडे आकर्षित करण्यासाठी, तसेच संस्थेमध्ये टिकून ठेवण्यासाठी संस्थेने योग्य प्रकारची धोरणे आखणे देखील गरजेचे आहे, ज्यामुळे व्यवसाय संस्थेमध्ये कार्यजीवन संतुलन ठेवणे शक्य होईल. या कार्यजीवन संतुलनाचे काही परिणाम आहेत. त्यापैकी पहिला परिणाम आहे तो म्हणजे वृद्धी आणि नफ्याचा परिणाम. आता कामाच्या ठिकाणाचा जर आपण विचार केला तर कामाच्या ठिकाणी जर ताणतणाव असेल तर त्याचा परिणाम हा व्यवसाय संस्थेच्या वृद्धीवरती प्रतिकूल होऊ शकतो आणि त्यामुळे उत्पादकतेत घट देखील होते. परंतु व्यवसाय संस्थेने जर योग्य प्रकारचे प्रयत्न केले आणि ते जे काही धोरणं ठरवलेले आहेत त्या धोरणांची जर अंमलबजावणी केली तर कार्यजीवन संतुलन ठेवणे शक्य होईल आणि हा निर्माण होणारा जो काही ताणतणाव आहेत तो देखील कमी करणं शक्य होईल, ज्यामुळे संस्थेतील नफ्याचं प्रमाण वाढवणं त्या ठिकाणी संस्थेला शक्य होते. दुसरा परिणाम आहे तो म्हणजे ग्राहकांची संपूर्ण प्रतिबद्धता आणि ग्राहकांची सेवा. कामगार वर्ग जर असंतुलित आणि अनावश्यकपणे तणावपूर्ण वातावरणामध्ये जर काम करत असेल, तो असंतुष्ट असेल तर त्या ठिकाणी अंतर्गत आणि बाह्य ग्राहक जे काही आहेत त्या ग्राहकांशी असलेली प्रतिबद्धता जी आहे त्यामध्ये घट होत असते. त्यामुळे या ठिकाणी कार्यजीवन संतुलन ठेवणे गरजेचे असते. पुढचा परिणाम आहे तो म्हणजे कौशल्यासाठी स्पर्धात्मक फायदा. प्राथमिक स्वरूपातील प्रगतीच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागणीमुळे तरुण कामगारांच्या समूहाच्या ज्या काही सकारात्मक कार्य जीवन संस्कृतीबद्दलच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षांमध्ये वाढ झालेली दिसून येत असते. आणि कर्मचाऱ्यांच्या ज्या काही अपेक्षा असेल त्या अपेक्षा जर मालक वर्गाने पूर्ण केल्या नसेल तर त्या ठिकाणी
वेगवेगळे वाद निर्माण होऊ शकतात. प्रसंगी या व्यक्ती ज्या काही आहेत त्या व्यक्ती कंपनी सोडून जाण्याचा देखील निर्णय घेऊ शकतात. म्हणजेच त्या ठिकाणी स्पर्धात्मक फायद्यांचा परिणाम हा कार्यजीवन संतुलनावरती होत असतो. परिणाम आहे तो म्हणजे आरोग्यावरील खर्च, आणि या आरोग्यावरील खर्चामुळे वरिष्ठ व्यवस्थापन जे काही आहेत ते कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक झालेले आहेत आणि त्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी आरोग्यदायी वातावरण कसे निर्माण करता येईल या गोष्टींवरती त्यांच्यामार्फत भर दिला जातो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम या कार्यजीवन संतुलनामुळे दिसून येत असतात. कार्यजीवन संतुलन साधण्यासाठीचे काही मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे संस्थेतील कर्मचाऱ्यांना कार्यजीवन संतुलनाबाबत शिक्षित करणे गरजेचे आहेत आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करावे लागतात, जेणेकरून कर्मचाऱ्यांचा त्या ठिकाणी सहभाग वाढेल. संघटनेने कर्मचाऱ्यांच्या वर्क लाईफ बॅलन्सची धोरणे ठरवली पाहिजे आणि त्यामध्ये कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा पुरवल्या पाहिजे. करिअरविषयक विकासासाठी रजा दिल्या पाहिजे आणि कर्मचाऱ्यांनी देखील त्यांची स्वतःची उपस्थिती पत्रक आणि वेळापत्रक तयार करणे गरजेचे असते. कामाच्या ठिकाणचा जो काही ताणतणाव आहे तो दूर करण्यासाठी कर्मचारी आरोग्य व्यवस्थापन समूहाची निर्मिती करणे देखील गरजेचे असते, ज्यामुळे कार्यजीवन संतुलन साधणे त्या ठिकाणी शक्य होईल. रचना आहे ती म्हणजे कार्यजीवनात संतुलन साधण्यासाठी योग्य कार्य आणि मार्गदर्शक तत्त्वे संस्थेने सादर केली पाहिजे. म्हणजेच संस्थेचे कार्य करत असतानाच कर्मचाऱ्याला त्यांची फॅमिलीसाठी वेळ देण्याची व्यवस्था करणे देखील गरजेचे आहेत आणि अशा प्रसंगी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची संधी दिली पाहिजे. त्यांचे कामाचे जे काही तास आहेत ते लवचिक केले पाहिजे, जेणेकरून कर्मचारी वैयक्तिक आयुष्य आणि कार्यात्मक आयुष्य यांच्यामध्ये संतुलन त्या ठिकाणी साधू शकतो. आणि शेवटचा उपाय आहे तो म्हणजे आरोग्य आणि निरोगीपणाचे कार्यक्रम आयोजित करणे. या ठिकाणी संघटनेने कर्मचाऱ्यांसाठी योगा, सामूहिक ध्यानधारणा आणि व्यायाम या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नैसर्गिकपणे ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि चांगल्या पद्धतीने आनंददायी वातावरणात त्यांना कार्य करणे देखील शक्य होईल. या प्रकारच्या उपाययोजनांमुळे त्या ठिकाणी कार्यजीवन संतुलन राखणे शक्य होत असते. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण कार्यजीवन संतुलन म्हणजे काय, त्याचे परिणाम आणि कार्यजीवन संतुलन कशा पद्धतीने साधावे यासाठीचे आवश्यक उपाय या संदर्भात माहिती बघितली. थँक्यू.